काल सरकारने विठ्ठल कांगणे सर यांचं अकाउंट बंद केलंय आणि ते अकाउंट कसं होतं तर जवळजवळ 1.5 मिलियन फॉलोअर्स असलेलं ते अकाउंट होतं आणि काल सरकारने बंद केलंय का तर सरकारच्या विरोधामध्ये बोलल्यामुळे. कसं आहे, ज्या देशामध्ये लोकशाही असते तेथील लोकांना संविधानाने अधिकार दिले असतात तसेच आपल्या सुद्धा देशातील लोकांना अधिकार आहेत. जर सरकार जर चुकीचे जर धोरणं राबवत असेल, चुकीचं जर एखादं जर काम करत असेल तर त्याच्या विरोधामध्ये बोलण्याचा अधिकार आहे. त्याच्या विरोधामध्ये आंदोलने मोर्चे काढण्याचा अधिकार आहे संविधानाने दिला आहे. त्याच्यामुळे तुम्ही असं लोकांचे अधिकार नाही तुम्ही डावलू शकत. अहो, जे काय तो म्हणजे विठ्ठल कांगणे सर हे कसं आहे, गोरगरीब जे काय जनतेचे जे काही लेकर आहे ह्यांना ह्यांना कुठेतरी शिकून कमी पैशामध्ये कमी फीजमध्ये शिकून तर कुठेतरी त्यांचं भविष्य घडत होतं. तुम्ही त्याचं अकाउंट सस्पेंड केले, बंद केले का तर तुम्हाला ते बोलायला झुंबलं. एवढं तुम्हाला जर राग येतो तर तुम्ही सुद्धा व्यवस्थित काम करा ना. जे काही सत्य आहे ते जनतेसमोर ठेवा ना. तुमचं खायचं दात वेगळं आणि दाखवायचं दात वेगळं असे तुमचे जे काही सरकार आहे ह्याची म्हणजे ह्यांच्याशी पद्धत आहे. त्याच्यामुळे कुठे तर जर असं जर चालू राहिलं तर आपल्या सुद्धा देशामध्ये जी काही नेपाळसारखी परिस्थिती झाली त्या ठिकाणी जे काही सरकार आहे ते कशा प्रकारे उद्ध्वस्त करून टाकलं त्याच प्रकारे आपल्या देशात सुद्धा तशी परिस्थिती येऊ शकते. त्यासाठी सरकारला ह्याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. आणि कसं आहे, तुम्ही असे अकाउंट बंद करून किंवा कुठेतरी जनतेचा आवाज दाबून किंवा लोकांचा आवाज दाबून कसं आहे ते कमी होत नसतं. उलट आक्रोश हा लोकांमध्ये जनतेमध्ये वाढत असतो, हे लक्षात ठेवा. तुम्ही कसं आहे, जे आपल्या देशाला म्हणजे आपल्या देशाचं भविष्य कुठेतरी जे लोक म्हणजे घडवत आहेत चांगले, तुम्ही त्याच लोकांना आज आतमध्ये टाकतायत. हा तुमच्या विरोधामध्ये जर कोण काय बोललं तर त्याच्यावर सरळ तुम्ही देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून किंवा कुठलं ना कुठलं म्हणजे त्याच्यावर ही गुन्हा दाखल करून त्याला आत टाकता. ही सध्या परिस्थिती आहे आणि हे भाजपच्या काळामध्ये जास्त वाढले आहे. मी काय काँग्रेसचा सपोर्ट करत नाही, त्यांच्या सुद्धा काळात असे गुन्हे झाले असतील, पण प्रमाण हे कोणाचे जास्त आहे तर ह्या भाजपच्या काळामध्ये हे प्रमाण जास्त वाढलंय. त्याच्यामुळं कसं आहे, जर अजून सांगतो, जर बांगलादेशसारखी आणि नेपाळसारखी जर परिस्थिती जर होऊ द्यायची नसेल आपल्या देशामध्ये तर तो सरकारला ह्याच्यावर विचार करणं गरजेचं आहे.